नमस्कार. आरपार न्यूजमध्ये आपले स्वागत. हाक तुमची, साद आमची. आपण पाहत आहात आरपार मराठी न्यूज. केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन. केज तहसीलचे तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांचे आज सकाळी लातूर अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवला आहे. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे. केज तालुक्यातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम तहसीलदार राकेश गिड्डे यांनी गेल्या 2 वर्षात केले. आज त्यांच्या अपघाती निधनाने केज तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. तहसीलदार राकेश गिड्डे यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एरंडोली या गावचे ते रहिवासी होते. सदरील प्रकरणाचा तपास हा रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.